तुम्हाला 1 किलोमीटर फक्त 3 मिनिटं 50 सेकंड मध्ये धावता येतं का? आज माझ्या रनिंग जर्नीचा डे 17 होता आणि आजचा वर्कआउट माझ्यासाठी खूप महत्वाचा होता, कारण आज मी पहिल्यांदा 1 किलोमीटरचे 3 रिपिटेशन 3 मिनिटं 50 सेकंड मध्ये कम्प्लीट केले. चला तर मग बघूया आजचा वर्कआउट कसा झाला. संध्याकाळी नेहमीप्रमाणे मी तयार वगैरे झालो आणि ग्राउंडकडे निघालो. तिकडे जाऊन मी पहिल्यांदा 10 मिनिटं स्टँडिंग वॉर्मअप केला. यामध्ये मी लेग स्विंग, साईड टू टच अशा बऱ्याच काही एक्सरसाइज केल्या. याच्यामुळे तुमचे मसल ऍक्टिव्ह होतात आणि बॉडी रनिंग साठी तयार होते. त्यानंतर मी 10 मिनिटं वॉर्मअप रन केल्या. हा रन खूप स्लो आणि रिलॅक्स पेस मध्ये होता. वॉर्मअप केल्यानंतर शरीराचे तापमान वाढते, ब्लड सर्क्युलेशन सुधारते आणि मसल वर्कआउट साठी तयार होतात. त्यानंतर मी 4 ते 5 वॉर्मअप ड्रिल्स केल्या. त्यानंतर मी मेन वर्कआउटला सुरुवात केली. आजचा वर्कआउट होता 1 किलोमीटरचे 3 रेपिटेशन. माझं टार्गेट होतं प्रत्येक किलोमीटर शक्य तितक्या फास्ट आणि कंट्रोलमध्ये पूर्ण करायचं. पहिला किलोमीटर मी 3 मिनिटे 50 सेकंड मध्ये पूर्ण केला. यानंतर मी 3 मिनिटाचा रेस्ट घेतला आणि लगेच सेकंड रेपिटेशनला सुरुवात केली. दुसऱ्या रेपिटेशन मध्ये शरीरावर थोडा थकवा जाणवत होता, पण मी स्वतःला सतत पुश करत राहिलो. दुसरा रेपिटेशन देखील मी 3 मिनिटं 50 सेकंड मध्ये कम्प्लीट केला. त्यानंतर तिसरा आणि शेवटचं रेपिटेशन हे सर्वात कठीण होतं, कारण तेव्हा पाय जड झाले होते आणि शरीर थकलेलं होतं. मी स्वतःला सांगितले अजून फक्त 1 किलोमीटर बाकी आहे आणि पूर्ण ताकदीने शेवटचं रेपिटेशन सुरू केलं. शेवटचे काही मीटर खूप कठीण होते, पण मी स्पीड कमी होऊ दिला नाही. सतत बॉडी पुश करत राहिलो. मेन वर्कआउट पूर्ण झाल्यानंतर मी 5 मिनिटे वॉकिंग केली. हार्ड वर्कआउट नंतर वॉकिंग केल्याने हार्ट रेट हळूहळू नॉर्मल होतात. त्यानंतर 10 मिनिटे स्ट्रेचिंग केली. स्ट्रेचिंग केल्यामुळे मसल रिकव्हरी सुधारते आणि पुढच्या वर्कआउटसाठी शरीर तयार होतं. आजचा डे 17 खूप चांगला गेला. 1 किलोमीटरचे 3 रेपिटेशन 3 मिनिटं 50 सेकंड मध्ये पूर्ण करणं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. अजून खूप लांबचा प्रवास बाकी आहे, पण रोज थोडी थोडी प्रगती होत आहे. जर तुम्ही पोलीस भरती, आर्मी, मॅरेथॉन किंवा रनिंगसाठी तयारी करत असाल तर लक्षात ठेवा, एक दिवसाची मेहनत तुम्हाला यश देणार नाही, पण रोजची मेहनत नक्कीच देईल. डे 17 कम्प्लीट. भेटूयात डे 18 मध्ये. जय हिंद.